लॅमार्किझम, सायंटिस्ट लॅमार्किझम, अकॉर्डिंग टू हिम, त्यांच्या म्हणण्यानुसार जे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस, एखादी लिव्हिंग थिंग्समध्ये जे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस असतात त्याच्यावरती त्याचं इव्होल्युशन डिपेंड करतं. मॉर्फॉलॉजिकल काय? मॉर्फॉलॉजिकल स्टडी आहे एक्सटर्नल बॉडी ऑर्गन. त्याच्यासाठी त्यांनी फर्स्ट पॉइंट काय दिलेले पहा, मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग थिंग्स आर रेस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. सिंपल पॉइंट आहे. अकॉर्डिंग टू हिम, morphological changes is activities or laziness of that organism. ओके, क्लिअर आहे. त्यावरून त्यांनी एक प्रिन्सिपल आपल्या पुढे ठेवलेले आहे. विच प्रिन्सिपल? ही कॉल्ड दिस कन्सेप्ट इज प्रिन्सिपल ऑफ यूज अँड डिसयूज. यूज अँड डिसयूज. आपण एखादी पार्ट यूज मध्ये ठेवला तर तो स्ट्रॉंग राहील किंवा टिकेल, आणि ज्याचं यूज आपण केलाच नाही, डिसयूज केला, तर तो काही दिवसानंतर डिसअपिअर होईल, असं या सायंटिस्टचं म्हणणं आहे. म्हणजे बरेचसे असे काही लिव्हिंग थिंग्स असतात की जे एखादी बॉडी पार्ट यूज नाही केला तर तो त्याचा बॉडीचा पार्ट एका दिवशी डिसअपिअर होण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपल्याला जे बॉडी पार्ट्स दिलेले त्याचा पुरेपूर यूज करावा, असं या सायंटिस्टचं म्हणणं आहे. नेक्स्ट आपण आता याने काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. या सायंटिस्टचं हे जनरल इंट्रोडक्शन, आता त्याचं काही एक्झाम्पल दिलेले. त्यांनी सांगितलं की आपल्याकडं जिराफ आहे, जिराफ बडे मिया, त्यांची नेक अशी लॉंग असते, खूप लॉंग असते. हे लॉंग होण्याचं कारण हेच आहे, ते काय करायचं, जिराफ असा लिव्ज खायला जायचा झाडावर. हे ब्राउझिंग लिव्ज ऑन टॉल ट्रीज. मग त्याला खालचे खाऊ वाटत नव्हते, वरचे 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 पानं खायला झालं. झाड जेवढं उंच 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 असं एक्सटेंड होत गेली, त्याची नेक अशी एक्सटेंड होत गेली, होत 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 अशी एक्सटेंडच होत गेली, मग लांबच लांब त्याची नेक लांब झाली. जिराफ नेक इज लॉंग ड्यू टू ब्राउझिंग ऑफ लिव्ज ऑन टॉल ट्री. टॉल ट्रीवरचे लिव्ज ब्राउझिंग करण्यामुळे, त्याच्या प्रयत्नामुळे त्याची नेक कशी झाली, एक्सटेंड झाली. हा एक एक्झाम्पल आहे. त्याने आणखी एक एक्झाम्पल दिले. आयर्न स्मिथ माहित आहे तुम्हाला, लोहार कंटिन्युअस हॅमरिंग करत राहतो. कंटिन्युअस हॅमरिंग केल्यामुळे त्याचे जे शोल्डर आहेत स्ट्रॉंग झालेले आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. हे झालं. ओके, आणि त्याच्यामध्ये आणखी त्यांनी थर्ड एक एक्झाम्पल दिलेलं आहे. विंग्स ऑफ ऑस्ट्रिच अँड ईम आर व्हेरी वीक बिकॉज ऑफ नो यूज. ते त्यांच्या विंग्सचा यूज नाही करत आहे, म्हणून त्यांचे विंग्स कसे एकदम वीक आहे. ते चालू शकतात फास्ट, पण ते फ्लाय नाही करू शकत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. लेग्स ऑफ बर्ड्स लाईक डक. माहिती आहे सगळ्यांना, डकचे लेग अँड स्वॅन यांचे लेग्स कसे आहेत, मॉडिफाईड इनटू, त्यांना स्विमिंग करण्यासाठी मॉडिफाय झालेले आहेत. बिकॉज ऑफ दे कंटिन्यू लिव्ह इन अ वॉटर. पाण्यामध्ये ते कंटिन्यू राहतात, त्यामुळे त्यांचे लेगचं मॉडिफिकेशन झालेले आहे. आणखी एक एक्झाम्पल आहे स्नेक्स. इन स्नेक्स, आपला साप, सापाला अगोदर लेग्स होती. स्नेक हॅव लॉस्ट देअर लेग्स. स्नेकने त्याचे पाय गमावले. का गमावले? कारण की त्याची सवय जमिनीच्या आतमध्ये खड्डे खोदून राहायची, ब्राउनिंग हॅबिटमुळे त्याचे लेग्स गेले. असे हे सिंपल एक्झाम्पल आहे. ऑल दीज एक्झाम्पल्स आर टाईप ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर. हे आहे लॅमार्किझम थेअरी, आपण बघितलेलं आहे. पण काही ह्याच्यामध्ये ऑब्जेक्शन पण घेतलेले. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन, आपण यूज केल्यानंतर एखादी ऑर्गन डेव्हलप होतो, किंवा आपण एखाद्या ऑर्गनचा यूज नाही केला तर तो डिजेनरेट होतो, डिसअपिअर होतो. हे सगळ्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे. म्हणून तिथं आपण पॉईंट दिलेले आहे. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी ऑर देअर डिजेनरेशन ड्यू टू नो यूज. एक्सेप्टेड, सगळ्यांनी एक्सेप्ट केलेले, वाईडली एक्सेप्टेड. बट ट्रान्सफर ऑफ स्पेसिफिक कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिजेक्टेड. एखादी कॅरेक्टर एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होतो, हे सगळ्यांनी रिजेक्ट केलेले. दॅट्स वाय दिस थेअरी वॉज डिस्प्रूव्ड. ही थेअरी डिस्प्रूव्ह झालेली आहे. कारण की एखादी कॅरेक्टर आहे, समजा एक माणूस आहे लंगडा, आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा पण लंगडाच होईल का? नाही होणार. असं स्पेसिफिक कॅरेक्टर ट्रान्सफर होत नाहीये, म्हणून ही थेअरी डिस्प्रूव्ह झालेली आहे. कळतंय? असे सिंपल थेअरी आहे. डार्विन थेअरी पण बघितलेले, लॅमार्किझम पण बघितलेले. खूप सिंपल थेअरी आहे. दोन्ही पण इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.